नमस्कार विद्यार्थ्यांनो, माझे नाव माधुरी राजभर आहे. मी तुम्हाला हिंदी हा विषय शिकवणार आहे. आज विद्यालय तुमचा स्वागत करत आहे. तर आज जो आपला 7वा धडा आहे त्याचं नाव काय आहे? डॉक्टर का अपहरण. काय आहे त्याचं नाव? डॉक्टर का अपहरण. आणि या धड्यात हा पहिला सीझन आहे. तर चला बघूया या धड्यात लेखकने काय दिले आहे. पहिला आपण बघणार आहे कवीचा परिचय. काय बघणार आहे? कवीचा परिचय. तर कवी कोण आहे? डॉक्टर हरिकृष्ण देवसरे. कोण आहे? डॉक्टर हरिकृष्ण देवसरे. आता आपण यांचा परिचय बघूया. जन्म 9 मार्च 1938, मृत्यू 14 नवंबर 2013, इंदिरापुरम, गाजियाबाद, उत्तर प्रदेश. परिचय: हरिकृष्ण देवसरे जी हिंदी के प्रतिष्ठित प्रतिष्ठित हरिकृष्ण देवसरे जी हिंदी के प्रतिष्ठित बाल साहित्यकार थे। उनकी बाल रचनाएं परंपरा का अन्वेषण करती, बच्चों की जिज्ञासा को उभारने वाली तथा उनकी कल्पनाओं में नूतन रंग भरने वाली है। इनकी प्रमुख कृतियां क्या है? खेल बच्चे का आओ, चंदा के देश चले, मंगल ग्रह में राजू उड़ती, तस्तरियां, गिरना, स्काई लेब का दूसरे ग्रहों के गुप्तचर आदि वैज्ञानिक बाल उपन्यास है। गद्य संबंधी विज्ञान तथा जीवन की किसी घटना का रोचक प्रवाही वर्णन कहानी है। डॉक्टर का अपहरण एक विज्ञान कथा है। प्रस्तुत कथा के माध्यम से देवसरे जी ने उद्योगों के अंधाधुंध विकास, मशीनों की बढ़ती संख्या, फैलते प्रदूषण, बढ़ती बीमारियां, जलवायु परिवर्तन के कुप्रभाव के प्रति हमें जागरूक किया है। इथे जो लेखक आहे डॉक्टर हरिकृष्ण देवसरे यांनी जे आपले इथे जे प्रदूषण वाढतात, अंधाधुंद जे उद्योग चालू आहेत त्यातून जे प्रदूषण वाढतात आणि त्यातून खूपच बिमारी उभरलेले आते आणि जलवायू परिवर्तन करायचं हा यांचा प्रति आपल्याला जागरूक केले आहे। तर चला बघूया धडा। बघा, कुछ महीने पहले आपने डॉक्टर भटनागर के अचानक लापता हो जाने का समाचार पड़ा होगा। इथे काय म्हणाला आहे? काही दिवस पूर्वी तुम्हाला असं ऐकायला आले होते की जे डॉक्टर भटनागर है त्या कुठेतरी लापता झाले आहे असा समाचार तुम्हाला भेटले आहे। लेकिन उसके बाद फिर उनके बारे में कुछ भी पता ना चला। त्यानंतर काहीही माहिती त्यांचा वर नाही पडला, काहीही माहिती त्याचा बाबत नाही पडला। हुआ यह था कि एक रात को लगभग 2 बजे उनके घर की कॉल बेल बज उठी। असं झाला होता रात्री असं झाला होता की रात्री 2 वाजले या वेळी त्याचा दरवाजाचे कॉल बेल वाजली होती। आदत के अनुसार डॉक्टर भटनागर उठ गए आणि त्यांना हा सवय होती की डॉक्टर जे आहे त्यांना हा सवय होती कोणीतरी रात्री येणार होता म्हणून त्यांचा हे आदत होती। बघा, आदत के अनुसार डॉक्टर भटनागर उठ गए, त्यांना हे माहित होता आणि त्यांचा बाबत ही उठला। उनकी पत्नी जागकर भी बिस्तर पर पड़ी रही क्योंकि वो जानती थी कि ऐसा तो रोज ही होता। त्यामुळे त्यांची जी पत्नी होती, त्यांची जी बायको होती ते पण उठली होती, परंतु त्यांना हे माहित होतं हे रोजचं आहे कोणीतरी येते रात्री आणि त्यांच्या सोबत डॉक्टर जे आहे ते जात आहे। तर ती उठली नाही, बिस्तरवर पडी लागली होती, झोपली होती, बिस्तरातून काय करत होती? झोपली होती। जब भी कोई मरीज सीरियस होता तब अस्पताल का चौकीदार उन्हें उठाने आ जाता। जेव्हा अस्पतालमध्ये कोणताही जे मरीज आहे ते सिरियस असतात तरी जे अस्पतालचा जो चौकीदार होते ते त्यांना उठायला येत होता, रोजी उठायला येणार होता। अगर किसी को उन्हें घर बुलाकर ले जाना होता तो वो भी आकर उन्हें जगा देते आणि कोणाला त्यांना घरी घ्यायला जाणार होता तरीही ते येते आणि त्यांच्या सोबत डॉक्टर गेले होते, त्यांच्या सोबत डॉक्टर जात होते। डॉक्टर भटनागर मरीजों की सेवा करना अपना परम कर्तव्य समजते थे। जे डॉक्टर भटनागर आहे त्यांचं असं मत होते की गरीब जे आहे त्यांचा सेवा करा हा यांचा परम कर्तव्य होते।
इसलिए वो इसका बुरा ना मानते बल्कि सहज चले जाते आणि याचं ते त्यांना वाईट नाही वाटते. ते सहज म्हणजे आनंदी प्रमाणे त्यांच्यासोबत जात होते. कोई उन्हें फीस दे या ना दे, इसकी भी उन्हें कोई चिंता न थी आणि कोणी त्यांना फीस द्या नको द्या हा पण त्यांचा काहीही चिंता म्हणजे फिकर नव्हती. उस रात भी वो उठे और गाउन पहने ही दवाइयों का बैग उठाकर चले गए. त्या रात्री पण तसंच झाले होते. ते उठले आणि गाऊन काढले आणि आपल्या सोबत दवाईचे औषधीचे बेग होता ते घेऊन जाते. आमतौर से होता ये था कि वो 1-2 घंटे में लौट आते थे या फिर सवेरा होते होते अवश्य ही आ जाते थे क्योंकि उन्हें अस्पताल समय से पहुंचने की आदत थी. दरवेळी ते जात होता त्यांना काहीही फरक पडले नाही. त्यांची जी बायको होती त्यांना काहीही फरक पडले नाही. पण काय झालं, की जेव्हा ते जात होते, रोजी जे जात होते, तेव्हा ते सकाळी येत होते. नाहीतर 1-2 घंटात म्हणजे 1-2 तासात ते घरी येत होते. परंतु आज काय झालं होतं, आज सकाळी झाले होते आणि तो आले नाही. मग असं वाटले, की ते अस्पताल पण जात आहे, असं त्यांना वाटले. त्यांची बायकोला असं वाटले, की वेळ झाली होती आणि त्यांना वाटले, की ती अस्पतालला गेले आहेत, असं त्यांना वाटले. असं त्यांची बायकोला वाटले. बघा, किंतु उस दिन जब देर सुबह तक डॉक्टर भटनागर नहीं लौटे, तब उनकी पत्नी चिंतित हुई. त्यातून जे डॉक्टर आहे भटनागर, ते आले नाही घरी. तरी तरी त्यांची बायकोला फिकर पडली, की ते कुठे गेले. पहले सोचा कि शायद मरीज की हालत गंभीर होगी, इसलिए देर लग गई होगी. त्यांना असे वाटले, की जे मरीज आहेत त्यांची हालत खूपच गंभीर आली आहे, तरी ते आले नाही. फिर ये सोचा की हो सकता है आज सीधे अस्पताल चले जाए. पण त्यांना असा पण विचार आला, की ते वेळ झाली आहे, तरी ते अस्पतालला गेले आहेत, असं त्यांना वाटेल. लेकिन जब मरीज उन्हें घर पूछने के लिए आने लगे, तब उनकी हैरानी बढ़ गई. परंतु जेव्हा जे मरीज आहेत ते घरातून आले, त्यांना विचारायला घरातून आले, तेव्हा त्यांची फिकर वाढली, की हे कुठे गेले. उन्होंने मित्रों तथा कुछ अन्य संबंधियों को फोन किया और डॉक्टर साहब के बारे में पूछताछ की, किंतु कोई जानकारी न मिली. त्यांनी काय केले, त्यांचे जे मित्र होते त्यांना बोलून गेले आणि त्यांच्यासोबत बातमी केली, त्यांना विचारले, पण कोणाला पण काही माहिती नव्हती. कुछ देर के लिए वो यही मान बैठी कि शायद वो किसी दूर के गांव में गए हो और किसी कारण से जल्दी वापस ना आ पाए हो. त्यांना असे पण वाटले की ते खूपच दूर गावाला गेले आहेत आणि ते तिथून परत आले नाही, असं पण त्यांना वाटले. शाम तक जब डॉक्टर भटनागर नहीं लौटे, तब उन्होंने पुलिस स्टेशन को फोन किया. संध्याकाळी झाली आणि तेव्हा ते पण आले नाही, तरी त्यांची जी बायको होती ते पुलिस स्टेशनला फोन केली. डॉक्टर भटनागर का इस तरह गायब हो जाना पुलिस के लिए भी हैरानी का कारण बन गया. ते असं कुठे गायब झाला, ते डॉक्टर जे भटनागर होता ते कुठे गायब झाला यांचा जे समाचार आहे त्याला पोलिसला पण हैरानी झाली, की हे कुठे गेले. चारों ओर खोज सुरू हो गई. खूपच शोध झाली त्यांची, ते कुठे गेले. म्हणजे चोरंगणी म्हणजे जिथे तो जात होता त्यातून ते खूपच खोज केली, पण काहीही भेटला नाही. वायरलेस से संदेश भेज दिए गए. डॉक्टर भटनागर के गायब होने का समाचार बिजली की तरह शहर में फैल गया आणि वायरलेस सोबत त्यांचा जे समाचार आहे ते कुठे शहरातून बिजली सोबत असं पसरले गेले. शहरातून बिजली सोबत असं पसरले गेले आणि ते कुठे पण भेटले नाही. उनकी पत्नी खोज के लिए केवल इतना ही सूत्र दे सकी कि डॉक्टर साहब अपनी कार में नहीं गए आणि त्यांची जी बायको होती ते हेच सूत्रधार दिली की ते आपल्या स्वतःची गाडी घेऊन नाही गेले आहेत, ते कोणी आला होता त्यांच्या सोबत गेले आहे. उन्हें लेने के लिए गाड़ी आई थी जिसके बड़े पहियों के निशान उन्होंने सवेरे घर के
बाहर सड़क और फुटपाथ पर देखे हैं, जाहीर था की डॉक्टर साहब किसी की साथ गए. आणि इथे तो म्हणाले की ते स्वतःच गाडी घेऊन नाही गेले, त्यांना कोणीतरी घ्यायला आले होते आणि त्यांच्या गाडीवर गेले आहे. आणि मी पाहिले सकाळी मी पाहिले आहे की बाहेर जे सडक आहे त्याचे फुटपाथ मध्ये त्यांचे बडे बडे चाका म्हणजे गाडीचे जे बडे बडे चाका त्यांचा निशाण आहे. हे जाहीर आहे की डॉक्टर साहब किसी कोणाच्या गाडीवर गेले आहे. आता दूसरा बघूया. ट्रक या बस में गए हैं, मोहल्ले वाले से पूछताछ करने पर भी कोई जानकारी ना मिली. आणि म्हणाले ट्रक किंवा बस या सोबत गेले आहे आणि जे मोहल्लेवाले म्हणजे आसपास जे परिवेश मध्ये राहते होते त्यांचं पण विचार केले की हे कुठून गेले, कसा गेले, तुम्हाला कोणी पाहिले का, असा पण काहीही भेटले नहीं. फिर भी पुलिस ने वायरलेस से ये सूचना भी जारी कर दी कि कहीं किसी एक्सीडेंट के बारे में जानकारी मिले तो सूचना तुरंत ही दी जाए. आणि तेवढ्यात जे पोलीसवाले होते त्यांनी असे पण सूचना दिली की कुठेतरी ऍक्सिडेंट झाला म्हणजे दुर्घटना झाली आहे तर आम्हाला सूचना द्या. कई दिन बीत गए, कोई सूचना ना मिली. काही दिवस गेले पण कोणतीही सूचना नहीं भेटली. चूंकि डॉक्टर भटनागर का कोई सूत्र भी नहीं था, इसलिए वो शंका करना व्यर्थ था. कारण त्यांचा काही कोणीही शत्रू नाही होते. तर हे जे शंका केले पाहिजे की तो कोणी त्यांना उचलले आहे का कुठे काय केले आहे हे कोणताही प्रश्न आमचा म्हणजे त्यांच्या बायकोच्या मनात नाही आले होते. उनकी हत्या कर दी गई होगी. आणि म्हणाले की त्यांची हत्या केली जाय. आणि म्हणाले की त्यांची हत्या केली आहे का असा पण विचार होते. पुलिस अब केवल दो ही सूत्रों पर विचार कर रही थी. आणि पुलिस जे आहे त्यांना दो सूत्र पर त्यांचा विचार चालला होता. एक ये कि कुछ गुंडों ने उन्हें छिपा लिया हो और सब उनकी पत्नी से मोटी रकम की मांग करेंगे. आणि त्यांचा मनात असा विचार होता की काही गुंडे बदमाश यांना त्यांना उचलले आहे आणि त्यांच्या बायकोला फोन करून मोठी रक्कम म्हणजे पैसे घेणार आहेत. दूसरा यह कि कोई डाकू दल उन्हें किसी डाकू का इलाज कराने के लिए ले गया होगा. आणि दुसरा ये होते की जे डाकूचं जे दल आहे त्यांनी त्याला उचलले आहे आणि कोणत्याही डाकूचा इलाज करायला त्यांना घेऊन गेले आहे. दिन पर दिन बीतते गए, डॉक्टर भटनागर के बारे में कोई जानकारी न मिली. त्यातून दिन गेले, सप्ताह गेले, असं काही दिवस गेले पण त्यांची कोणताही शोध भेटली नहीं. उनके इस तरह रहस्यात्मक ढंग से गायब हो जाने से न सिर्फ पुलिस परेशान थी बल्कि लोग भी भयभीत हो गए थे. ते कुठून गेले हा रहस्यात्मक म्हणजे खूप व्यवस्था केली आहे त्यांना गायब करायचं, त्याला कुठे चोरून घ्यायचा, हे जे आहे त्यांचा फरक पोलिसला पण नाही बल्कि लोक पण त्यांचा हा बातमीचा भयभीत म्हणजे भयभीत गेले होते. यही कारण था कि डॉक्टर भटनागर के गायब होने का समाचार केवल एक ही बार छपा गया और बाद में भय का वातावरण बन जाने के डर से उसे दबा दिया गया. आणि हेच कारण होते की जे डॉक्टर भटनागर हे ते गायब झाले आहे त्यांचा एकच मात्र हे समाचार छापून गेले होते आणि दुसरा वेळ हे नाही छापले कारण जे वातावरण होतं ते खूपच डरावना झालं होतं. धीरे धीरे कई महीने बीत गए. श्रीमती भटनागर निराश हो चुकी थी. उनकी हालत पागलों जैसी हो गई थी. धीरे धीरे काही दिवस गेले, महिना गेले, महिने गेले आणि जी श्रीमती भटनागर होती ती खूपच वेडी झाली होती आणि ती काय पण कोणाला पण सांगत होती. हर रोज सुबह उठती और दरवाजे पर आकर खड़ी हो जाती जैसे वो डॉक्टर भटनागर के आने की प्रतीक्षा कर रही हो. आणि रोज सकाळी ते उठून दरवाजा समोर उभे राहत होती आणि असं विचार करत होती ते येणार अशी त्यांची प्रतीक्षा करत होती. कोण करत होती? त्याची बायको. कळालं ना तुम्हाला? हो. तर चला मागे वळूया. बघा आज आपण काय शिकलो, जे डॉक्टर होते त्याचा आपण त्यांना ईश्वरचा दर्जा दिली आहे. का दिली आहे? कारण ते काय करते
स्वतःची काळजी नाही घेते आणि लोकांची काळजी घेत आहे. कोणी डॉक्टर असं पण आहे, की जे स्वार्थी आहे. पण असे पण डॉक्टर आहे, जे स्वार्थी नाही आहे आणि लोकांची जान जे आहे, लोकांचा त्यांचा जो धर्म आहे ते करत आहे. धन्यवाद.